लोकसभेचे 2019चे राजकीय पडघम परभणी जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे वाजायला सुरू झाले आहेत। परभणी लोकसभा निवडणुकीसाठी धनगर समाजाचा एकमेव उमेदवार म्हणून सखाराम बोबडेकडे बघितले जाते। सखारामजी बोबडे महासंग्राम वार्ता या वृत्तवाहिनीमध्ये आपले विचार मांडण्यासाठी उपस्थित झाले आहेत। तर मी त्यांना पहिला प्रश्न करू इच्छितो की सखारामजी, लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय कसा घेतला? सर्वप्रथम या परभणी जिल्ह्याची शान असलेली वृत्तवाहिनी महासंग्राम वार्ता या वृत्तवाहिनीचे व त्याचे संपादक मोहम्मद गौसभाई व त्यांच्या टीमचे मी धन्यवाद मानतो की त्यांनी मला इथं माझे विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली। आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी दोन दिवसापूर्वी महाड ते मुंबई जो मोर्चा काढण्यात आला होता आणि त्या मोर्चाला सानपाडा, पनवेलजवळील सानपाडा या ठिकाणी जेव्हा रोखण्यात आलं आणि आचारसंहितेची भीती दाखवून आणि इतर कारणास्तव तो मोर्चा हाणून पाडण्यात आला आणि धनगर समाजाची आरक्षणाची लढाई त्या ठिकाणी स्वल्पविराम मिळाला आणि त्यानंतर लगेच आचारसंहिता सुरू झाली। त्या घाईमध्ये माझ्याकडं यापूर्वीच आमचे नेते, आरक्षणाच्या लढ्याचे नेते, महाराष्ट्राचे बहुजनाचे नेते माननीय गोपीचंद पडळकर साहेब आणि उत्तमराव जानकर साहेब यांनी माझ्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली होती। त्या अनुषंगाने धनगर समाजाचा एकही उमेदवार आजपर्यंत उभा टाकला नाही ही त्यांनी माहिती घेऊन माझ्याकडे त्यांनी लोकसभेचा उमेदवार भरावी अशा सूचना त्यांनी मला दिल्या आणि त्यांच्या आदेशानुसारच मी हा उमेदवारी अर्ज दाखल करत आहे। माझा आपला पक्ष कोणता? हां, तर मला सांगताना अभिमान वाटतो, माझी छाती फुगून येते की गोपीचंद पडळकर हाच माझा पक्ष आहे, उत्तमराव जानकर साहेब हाच माझा पक्ष आहे आणि परभणी जिल्ह्यातील तमाम बहुजन समाज, धनगर समाज आणि तमाम ओबीसी समाज हाच माझा पक्ष आहे आणि याच्या जीवावर मी या लढ्यात उतरलो आहे। फॉर्म कसे भरणार व कोणाला आणणार? हां, तर फॉर्म अगदी मी साध्या पद्धतीने भरणार आहे। मोजकेच कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। जर शक्य झालं तर माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांची प्रमुख भूमिका असलेल्या धुमस चित्रपटाची हिरोईन साक्षी चौधरी या फॉर्म भरतेवेळी उपस्थित डॉक्टर साहेब आणि उत्तमराव जानकर साहेब यांची प्रमुख भूमिका असलेल्या धुमस चित्रपटाची हिरोईन साक्षी चौधरी या परभणी लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहू शकतात का, यासाठी खूप मोठी तयारी सुरू आहे। त्यांना आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। माझा चौथा प्रश्न असा आहे की उमेदवारीचा बेस काय? हां, तर खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे। मला या निमित्ताने सांगायला आनंद होत आहे की महाराष्ट्रातील सर्वात सोपा मतदारसंघ हा परभणी लोकसभा मतदारसंघ आहे, कारण या मतदारसंघात सुमारे 3.5 ते 4 लाख ही धनगर समाजाची मतदारसंख्या आहे आणि याच बेसवर एकमेव उमेदवार म्हणून मी या लढ्यात उडी घेतोय। माझा पाचवा प्रश्न असा आहे की रासपचे नेते सुरेशदादा बंडगर व इतर नेत्याचे उमेदवार जे नाव पुढे येत आहेत व ते चर्चेले जात आहेत, याबाबत आपलं म्हणणं काय? बरोबर आहे। रासपाचे नेते सुरेशदादा बंडगर हे माझे मित्र आहेत, माझे मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्या पक्षाने जर त्यांना उमेदवारी दिली तर मी केव्हा पण एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहे, कारण आमचं टार्गेट आहे की समाजाचा माणूस निवडून आला पाहिजे। धन्यवाद।